नमस्कार, मी अलका मल्लप्पा गुजनाळ, पुणे महानगरपालिका समाज विकास विभागात समूहसंघटिका ह्या पदावरती कार्यरत आहे। अलका फाउंडेशन अध्यक्ष म्हणून सुद्धा कामकाज बघत आहे। पुणे शहरातील अतिशय महत्त्वपूर्ण भाग म्हणजे बुधवार पेठ। ह्या ठिकाणी असणाऱ्या ताई ना कितीतरी वेदना होत असतात, कितीतरी त्रास सहन करावा लागत असतो। ज्यावेळेस एखादा कस्टमर त्या ताईकडे येतो तर त्याच्या मन मर्जीनुसार तिला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ह्याच्यातनंच तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। आरोग्य हे जपणं खूप महत्त्वाचं आहे। आरोग्य असेल तरच तिची पुढची उपजीविकेचं साधन ती आणि तिच्या कुटुंबासाठी असू शकते। जर का आरोग्य बिघडलं तर मात्र तिला कुणीही विचारणारं नसतं आणि ह्या ठिकाणी आरोग्याचे भरपूर प्रश्न येत असतात। जोपर्यंत आरोग्य आहे तोपर्यंत पैसा ती कमवत असते, पण ज्यावेळेस ती आजारी पडते त्यावेळेस मात्र पैसा कमवण्याचं साधन तिचं पूर्णतः बंद होऊन जातं। ज्यावेळेस एखादी ताई हा व्यवसाय करते आणि देहविक्रीचा व्यवसाय करत असताना ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रिस्क असते, म्हणजे तिला जीवाशी रिस्क घ्यावी लागते। हा ज्यावेळेस व्यवसाय केला जातो त्याच्यामध्ये HIV सारखा गंभीर आजारसुद्धा होऊ शकतो आणि गुप्त रोगांचंही प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढत जातं। पण हे सगळं करत असताना तिला होणारा त्रास, तिला होणाऱ्या वेदना ह्याचाही विचार आपण करणं तितकंच गरजेचं आहे। आरोग्याच्या संदर्भात जर का विचार केला तर हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये मानसिक आजाराचाही मोठा प्रश्न निर्माण होतो। कारण की एखादी ताई ज्यावेळेस व्यवसाय करते, जोपर्यंत तिचं वय आहे तोपर्यंत तो व्यवसाय अगदी चांगल्या पद्धतीने चालतो, पण ज्यावेळेस तिचं वय थांबतं तिथं मात्र हा व्यवसाय करता येत नाही। 18 ते 35 वयोगटामध्ये जो काही ती पैसा कमवते ते पूर्णपणे तिच्या कुटुंबाला, तिच्या प्रियकराला आणि ज्या काही गोष्टी तिला तिच्या आयुष्यामध्ये करायच्या असतात त्यासाठी ती खर्च करत असते। पण हा पैसा ती कुठेच जमा करून ठेवत नाही, म्हणजे जो कमवलेला पैसा आहे त्या पैशाने तिने सोनं खरेदी करणं किंवा स्वतःच्या नावाने एखादं घर खरेदी करणं, जमीन खरेदी करणं आणि स्वतःची मालमत्ता तयार करणं ह्यासाठी इथल्या ताई एवढ्या इच्छुक नसतात। 100तल्या बोटावरती मोजण्याच्या इतपत काही महिला स्वतःची गुंतवणूक करतात, स्वतःचा पैसा जपून ठेवतात, पण बऱ्याच प्रमाणात असंच दिसून येतं की जो काही कमवलेला पैसा असतो तो काही दिवसानंतर संपलेला असतो आणि 1 रुपयासुद्धा त्या महिलेकडं नसतात। परिस्थिती गंभीर होऊन जाते आणि आरोग्यासाठी ज्यावेळेस पैसा उभा करायचा असतो त्यावेळेसही तिच्याकडे पैसा नसतो। अशा वेळेस सरकारी दवाखान्यामध्ये तिला ॲडमिट करण्यात येतं।